चैत्र पौर्णिमेची ती दिव्य सकाळ. आकाश निर्मळ, वातावरण पवित्र, मंदिरात हलका घंटानाद, फुलांचा सुगंध आणि भक्तीनं भरलेलं प्रत्येक मन. आणि त्या पवित्र क्षणी जन्म झाला भक्ती, शक्ती आणि निष्ठेच्या मूर्तिमंत रूपाचा, श्री हनुमानांचा. खूप वर्षापूर्वी स्वर्गलोकात एक सुंदर अप्सरा होती, अंजना. ती केवळ रूपानंच नव्हे तर गुणांनीही संपन्न होती. पण तिच्यात थोडासा अभिमान होता. एकदा तिनं एका महान ऋषींची थट्टा केली. ऋषींना राग आला आणि त्यांनी तिला शाप दिला. तू वानर रूपात पृथ्वीवर जन्म घेशील. हे ऐकून अंजना घाबरली. तिनं नम्रपणे क्षमा मागितली. तेव्हा ऋषींनी शांत होऊन सांगितले, जेव्हा तुला भगवान शिवाच्या अंशातून पुत्र होईल तेव्हा तुला शापमुक्ती मिळेल. काळ पुढे सरकला. अंजना पृथ्वीवर वानर रूपात जन्मली. तिचे लग्न वानरराज केसरी यांच्याशी झाले. दोघेही पराक्रमी, धर्मनिष्ठ. पण मनात एकच वेदना, संतती नव्हती. मग त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली. दिवस रात्र एकच ध्यास, भगवान श्री शिव. त्यांच्या भक्तीनं प्रसन्न होऊन भगवान श्री शिव स्वतः प्रकट झाले. तुझ्या भक्तीनं मी प्रसन्न आहे. मीच तुझ्या पोटी पुत्ररूपानं जन्म घेईन. त्या क्षणी आकाश उजळून निघालं. श्री वायुदेवांनी ती दिव्य शक्ती अंजनाच्या गर्भात पोचवली. आणि जन्म झाला पवनपुत्र, अंजनीसुत, श्री हनुमानाचा. बालपणापासूनच श्री हनुमान विलक्षण होते. ऊर्जा, ताकद, चपळतं, सर्व काही अद्भुत. एक दिवस त्यांनी आकाशात तेजस्वी सूर्य पाहिला. त्यांना तो एक गोड फळ वाटलं आणि क्षणाचाही विचार न करता ते थेट आकाशात झेपावले. देवलोकात खळबळ उडाली. श्रींद्रदेव घाबरले आणि त्यांनी वज्रानं प्रहार केला. तो प्रहार हनुमानांच्या हनुवटीवर बसला आणि ते खाली कोसळले, बेशुद्ध. हे पाहून श्री वायुदेव संतापले. त्यांनी संपूर्ण सृष्टीतील वारा थांबवला. श्वास घ्यायलाही त्रास. संपूर्ण जग संकटात. तेव्हा सर्व देवांनी येऊन श्री हनुमानाला वरदान दिले. अमरत्व, अपार शक्ती, वेग आणि बुद्धी, कोणत्याही रूपात बदलण्याची क्षमता. पण बालपणात श्री हनुमान खूप खट्याळ होते. ऋषींच्या आश्रमात जाऊन खोड्या काढायचे. कधी ध्यानभंग, कधी यज्ञात अडथळे. सुरुवातीला ऋषी हसून माफ करायचे. पण एक दिवस त्यांनी ठरवलं, या बालकाची शक्ती अमर्याद आहे, पण याला तिची जाणीव नाही. तू तुझी शक्ती विसरशील जोपर्यंत तुला कोणी आठवण करून देणार नाही. त्या क्षणापासून श्री हनुमान शांत झाले. त्यांची शक्ती सुप्त झाली. ते विनम्र, संयमी आणि शांत झाले. पण हा शापच पुढे आशीर्वाद ठरला. एक दिवस त्यांची भेट झाली श्रीरामांशी. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरला. श्री हनुमानांनी श्रीरामांमध्ये केवळ एक राजा नाही तर साक्षात परमेश्वर पाहिला. आणि त्या क्षणापासून ते बनले परमभक्त, सेवक आणि निष्ठेचं सर्वोच्च उदाहरण. काळ पुढे सरकला. समुद्रकिनारी संपूर्ण वानरसेना उभी होती. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, हा अथांग समुद्र कोण पार करणार? तेव्हा जांबवंत पुढे आले आणि त्यांनी श्री हनुमानाकडे पाहून सांगितलं, तू कोण आहेस
हे ओळख. आणि त्या एका वाक्याने जणू काही सुप्त शक्ती जागृत झाली. श्री हनुमानांना त्यांच्या सामर्थ्याची जाणीव झाली. त्यांच्या डोळ्यात तेज प्रकटलं आणि मग एक प्रचंड उडी ते आकाशात झेपावले. समुद्रावरून उडत थेट लंकेत पोचले. तेथे त्यांनी लंकेला आग लावली, राक्षसांचा नाश केला, माता सीतेचा शोध लावला. यानंतर युद्ध पेटलं. एका क्षणी श्री लक्ष्मण मूर्छित झाले. संपूर्ण सेना चिंतेत पडली. तेव्हा श्री हनुमान निर्धाराने उभे राहिले. ते क्षणात हिमालयात पोचले. पण संजीवनी ओळखता न आल्याने त्यांनी संपूर्ण पर्वतच उचलून आणला आणि त्या दिव्य औषधामुळे श्री लक्ष्मणांचे प्राण वाचले. ताकद अपार आहे, पण मन नम्रतेने भरलेलं. स्वतःसाठी काहीच नाही, श्रीरामांसाठी सर्व काही. सेवा त्यांच्या शक्तीची ओळख आहे. भक्ती त्यांची खरी ओळख आहे आणि नम्रता त्यांची महानता आहे. जिथे श्रीराम आहे तिथे श्री हनुमान आहे आणि जिथे श्री हनुमान आहे तिथे कोणतेही संकट टिकत नाही. श्री हनुमान म्हणजे शक्ती नाही, तो आहे विश्वास, भक्ती आणि अटूट निष्ठा. तो आहे धैर्य, समर्पण आणि संकटातही न डगमगणारा विश्वास. हनुमान जयंतीचा हा पवित्र दिवस भक्ती, शक्ती आणि श्रद्धेचा उत्सव. या दिवशी मारुती स्तोत्राचे 11 वेळा पठण करावे. तसेच रामरक्षा स्तोत्राचेही श्रद्धेने 11 वेळा पठण करावे. या दोन्ही स्तोत्रांच्या जपाने मनाला शांती मिळते, भीती दूर होते आणि श्री हनुमानांची कृपा लाभते. आणि या दिवशी आणखीन एक परंपरा आहे, सुंठवडा खाण्याची. सुंठवडा म्हणजे सुंठपासून बनवलेला प्रसाद. सुंठवड्यामुळे पचन सुधारते, शरीराला उष्णता मिळते, सर्दी खोकल्यापासून संरक्षण मिळतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणूनच हनुमान जयंतीच्या दिवशी स्तोत्रपठण आणि सुंठवड्याचा प्रसाद दोन्हीही शरीर आणि मनासाठी लाभदायक ठरतात. हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात धैर्य, शक्ती आणि अटूट विश्वास लाभो.